आज मी तुम्हाला दाखवणार आहे खेकडा कसा साफ करायचा। याचे नांगे मी मोडलेले आहेत ऍक्च्युली आणि खूप सोपं आहे। अर्धे जण काय करतात की खेकडे जिथून आणतात तिथून साफ करून आणतात, पण मी कधीच आणत नाही। मी मासे पण तसेच घेऊन येते आणि हे पण तसेच घेऊन येते, तर मला काढायला खूप आवडतं आणि जे आपल्याला पाहिजे ते व्यवस्थित घेता येतं मांदे वगैरे। त्यामुळे हे बघा, हे आहे ना असं ओपन करायचं आणि इथे एक हात पकडायचा अंगठा आणि हे असं खाली पकडायचं। हे बघा एकदम इझी आहे काढायला। मी अजून एक दाखवते। हे असं ओपन करायचं आणि हा अंगठा आहे ना तो इथे पकडायचा आणि हा हाताचा पंजा आहे ना हा असा पकडायचा आणि तो असा प्रेस करायचा अंगठ्याला। थोडी ताकद लावावी लागते कारण हे तेवढं घट्ट असतं कवच, त्याच्यामुळे थोडी ताकद लावावीच लागते। पण मी जे सांगितले ना त्या पद्धतीने जर काढाल ना तर तुम्हाला खूप इझी जातं काढायला। मी अजून दाखवते तुम्हाला। म्हणजे इकडचं मांद हे इकडे राहतं आणि हा पेंदा, त्याला पेंदा बोलतात। तर हे वरचं जे असतं ना हे काढून घेऊन साफ करून घ्यायला लागतं आपल्याला। असं हे असं हे बघा। काही जण याला मांद बोलतात, आम्ही मेंदू बोलतो, माहित नाही तुमच्या इकडे काय बोलतात, मला नक्की कमेंट करून सांगा। हे घेतो, याच्यामधलं इथे असते ना हे काळं, हे ब्लॅक कलरचं ते नाही घ्यायचं। हे जर घेतला तर तुमचं जे आमटी बनवणार आहे ती कडू झाली म्हणूनच समजा। तर हे मधला भाग जो आहे तो घ्यायचा नाही, फक्त हे दोन्ही साईडचं एवढंच घ्यायचं। एकदम इझी आहे काढायला, किती 5 मिनिटं सुद्धा नाही लागले एवढे सगळे खेकडे साफ करायला। बघा, बघू शकता एकदम इझी आहे मस्तपैकी। आता हे मी काढून घेणार आहे एका वाटीमध्ये। तर हे आहे ना मांद म्हणजे मेंदू, हे आमटीत ना फोडणीमध्ये टाकायला लागेल तरच आमटी तुमची फुटत नाही, नाहीतर जर तुम्ही वरून जर सोडलं ना त्याला तर आमटी तुमची फुटते। त्यामुळे ह्याला ना तांदळाच्या पिठामध्ये पाण्यात कालवून मग तुम्ही हे फोडणी ट्राय करा। तर हे बघा, मगाशी दाखवलेले खेकडे मोडलेले होते ना, ते छोटे छोटे नांगे आहेत ना, आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। खलबत्त्यात घेतलं तरी चालेल, मी सहसा खलबत्त्यावरच करते, पण आता वेळ झालाय ना तर माझ्याकडे टाइम नाही म्हणून मी मिक्सरमध्ये करणार आहे बारीक। आणि हे मोठे जे नांगे आहेत ना हे मी ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे, तर मी तुम्हाला दाखवते कसं करणार आहे मी याचं। त्यामुळे हे मी मोठेवाले नाही घालणार आहे, हे फक्त ह्याची आमटी करणार आहे। आणि हे तुम्हाला मांद म्हणजे मेंदू जो होता तो हे बघा मी कशा प्रकारे काढले। ते काळं काळं होतं ते अजिबात घेतलेलं नाहीये, तर ते जर घेतलं तर कडू होतं, मी तुम्हाला सांगितलं। तर हे असं घ्यायचं आणि ह्याला ना पुरं हाताने असं असं हे करून प्रेस करून ना बारीक करून घ्यायचं। त्या गाठी ज्या आहेत ना ते बघा तुम्हाला दाखवते, त्या सगळ्या फुटल्या पाहिजेत तरच तुमची आमटी चव लागते। आणि हे बघा, हे ह्याला पेंदे बोलतात। तर हे असे साफ करून घेतलेले आहेत, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, याचं सगळं ना हे काढून घ्यायचं, हे असं हे वरती ते जे असतं ते पातळ ते वालं काढून घ्यायचं आणि इथला आतला जो मेंदू आहे तो पण काढून घेतलाय। तो याच्यात ठेवला तरी चालतं, ते पण टेस्टी लागतं, पण मला आमटीमध्ये आणि ह्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं असल्यामुळे ना मी काढून घेतले। काही जण ह्याच्यामध्ये सुद्धा ठेवतात असं। हे बघा, इथे थोडंसं आहे, तर असं केलं तरी चालते। काही लोक काय करतात की ते घासून ब्रशनं वगैरे काढून टाकतात, तर काही गरज नाहीये घासण्याची वगैरे। तर ते 2-3 वेळा तुम्ही साफ केले ना तर त्याचं ते काळं काळं असतं ना ते निघून जातं। हे बघा, एकदम मस्त साफ करून झालेले आहेत। आणि आता वाटण आपलं काय नेहमीच आहे, तर वाटण मी आता वाटून घेतलेलं आहे। खोबरं, कोथिंबीर, टोमॅटो आणि जिरं, पांढरे तीळ आणि आपली कोथिंबीर, बस तेवढंच, मी दुसरं काही घालणार नाही। आणि थोडीशी लसूण आणि अद्रक, बस एवढंच वाटण केलेलं आहे। आणि इथे मी आता तेल गरम करायला ठेवलंय। 2 ते 3 चमचे तेल घातलेले आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घाला। आणि एक मोठा कांदा कापून घेतलेला होता चिरून, तर तो याच्यामध्ये घातला। तेल गरम झाल्यानंतर
तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा खरपूस होईपर्यंत. एक मिरची टाकलेली आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला आवडली तर टाका, नाही तर नका टाकू. तर मिरचीने कसे जरा फोडणीला फ्लेवर चांगला येतो. आणि हे मी मगाशी जे वाटण सांगितले अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीचं वाटण आहे. वाटणाचा व्हिडिओ मी तुम्हाला अजून एकदा शेअर करेन. आणि हा जो मेंदू होता ना, मी तुम्हाला सांगितला होता तो मेंदू आहे. आणि हा बघा असा व्यवस्थित बारीक हाताने चोळून एकदम त्याच्यातल्या गाठी सगळ्या फुटल्या गेल्या पाहिजेत, असं त्याला एकदम बारीक करायचं आहे. थोडा वेळ लागतो. तुम्ही जर चमच्याने करायला गेला ना तर चमच्याने होत नाही. मिक्सरला लावलं तरी चालेल, काही हरकत नाही. मिक्सरने सुद्धा व्यवस्थित फुटून जातात गाठी. तर पाणी पहिला सुरुवातीला तुम्ही पाणी घालू नका त्याच्यामध्ये, कारण पाणी जर घातलं ना त्या गाठी आपल्या हाताला येत नाहीत, त्या अशा निसटून जातात. त्यामुळे पहिला तुम्ही बारीक करा व्यवस्थित हातावरती. जसं पीठ आपण एखाद्या प्रकारचे कालवतो ना भजीचं वगैरे, तशा प्रकारे करायचं आहे. आणि ह्या गाठी फुटल्या तरच तुमच्या भाजीला, आमटीला, जे काही असेल ग्रेव्हीला टेस्ट येते. त्याच्यानंतर मी 2 चमचे इथे तांदळाचं पीठ घेतले. व्यवस्थित गाठी फुटल्यानंतर त्याच्यात तांदळाचं पीठ घालायचं आणि कुठे जर गाठी असतील तर त्याही व्यवस्थित बारीक करून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर पीठ घातल्यानंतर थोडंसं ग्रेव्ही जाड होते, म्हणजे मेंदू. त्याच्यामध्ये थोडंसं 1-2 चमचे तुम्ही पाणी घालू शकता. थोडंसं मी पाणी घातलं ह्याच्यामध्ये. आणि त्यानंतर मग व्यवस्थित अजून एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि फोडणी जेव्हा आपली तयार होते तेव्हा त्या फोडणीमध्ये टाकायचं. पण एक लक्षात ठेवा, फोडणीमध्ये कांदा वगैरे सगळं व्यवस्थित भाजल्यानंतर, जेव्हा तुमची चटणी वगैरे टाकल्यानंतर तुम्ही जेव्हा हे मेंदू टाकता त्याच्यामध्ये, ते टाकल्यानंतर हे जास्त वेळ शिजवायचं नाही मेंदू घातल्यानंतर, नाहीतर तुमच्या गाठी होतात, फुटतो मसाला पहिला व्यवस्थित शिजवून घ्यायचा. आणि शिजवून घेतल्यानंतर 2 ते 2 मिनिटांसाठीच फक्त मेंदू घालून आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मसाला तुम्ही व्यवस्थित भाजून घ्या किंवा शिजवून घ्या. त्याच्यानंतर ते मांदं घाला त्याच्यामध्ये, मगच तुमचा मसाला फुटणार नाही किंवा आमटी जी काय आहे ती फुटणार नाही. आता इथे मी व्यवस्थित मसाला भाजून म्हणजे शिजवून घेते. बघा व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. एकदम छान सगळं व्यवस्थित मसाला भाजला ना मग आमटीसुद्धा टेस्टी होते. त्याला असं ज्यूस म्हणजे तेल असं निघालेलं आहे. म्हणजे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचा. मसाल्यावरती सगळं तुमचं डिपेंड आहे, किती शिजवता किंवा गडबडीत जर पाणी वगैरे ओतलं तर त्याची चव सगळी बदलून जाते. खेकडा करताना तेच मेन लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही लक्ष द्या की मी त्याच्यामध्ये मांदं घातल्यानंतर किंवा मेंदू घातल्यानंतर किती वेळ मी ठेवलेला आहे. मेंदू घातला, थोडंसं अगदी आपल्याला थोडा वेळच गरम करायचा आहे, अगदी एक कढी येईपर्यंत. ते पण मी मंद आचेवर हे सगळं करते. मेंदूचं सेपरेट भाजी करून खायला कोणाला आवडते हे सांगा. या मेंदूची पण होते, बुर्जी टाईप होते, ती पण मी तुम्हाला एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि व्यवस्थित मेंदू शिजल्यानंतर लगेचच मी हे पेंदे जे होते साफ करून ठेवले होते ते टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकताय मस्तपैकी अशी ग्रेव्ही, असा सुगंध सुटलाय ना घरामध्ये, वाह. खूप दिवस झाले आले म्हणत होते की खेकडे आणूया, पण काही पाऊस इतका जोराचा होता ना, कुठे जाणं पण होत नव्हतं. आणि त्याच्यामध्ये जास्त काही कळत नाही खेकड्यांच्यामध्ये, त्यामुळे ते मलाच जावं लागतं आणायला. त्यामुळे मग चिवला घेऊन पावसात जाणं अवघड होतं. पण नशिबाने अचानक समोर खेकडे भेटले आणि घेऊन आलो. आणि आता हे नांगे जे आहेत ते मी मिक्सरमध्ये घालते. ज्या भांड्यात मी मसाला वाटला होता त्याच्यामध्येच हे सगळं वाटून घेतलेलं आहे वाटण. बघा तुम्ही बारीक पेस्ट 1-2 वेळा मिक्सरचं बटन फिरवला ना की आपोआप ते बारीक होऊन जातं. पण तुम्ही खलबत्त्यात जर चेचून त्याच्यामध्ये टाकलं ना तर अधिकच उत्तम, म्हणजे लगेचच बारीक होऊन जातं आणि आपल्या मिक्सरी खराब होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. तर हे सगळं असं पाणी काढून घेतलं आणि एका पातेल्यात ठेवायचं ते पाणी. थोडंसं आणि पाणी तुम्हाला आमटी जास्त हवी असेल तर ॲड करून पाणी ठेवलं तरी चालेल. हे बघा हे बारीक बारीक कवचे असतात ना, थोडे जण गाळतात गाळणीमध्ये किंवा कापडमध्ये गाळतात, तशी काही आवश्यकता नाही. पाण्यात पुरे हात फिरवायचा असा आपला बारीक झालेलं असतं ना ते जे कवच्या, आणि त्याच्या असं जरासं चोळून घ्यायचं. ते चोळून घेतलं ना की मग ते त्याच्या कवच्यांना जे लागलेलं असतं ना बारीक, त्याचं ते आवरण ते सगळं निघून जातं पाण्यामध्ये.
आणि हलवायचं. इकडे तोपर्यंत फोडणीची तयारी करायची. फोडणी ॲज इट इज जशी आपण ग्रेव्हीसाठी बनवली तशी सेम बनवायची. आणि ते पाणी 5 ते 10 मिनटासाठी जे तुम्ही नितळत ठेवलेलं आहे ना, ते आता नितळून झालं असेल, फोडणी आपली तयार जर झाली असेल तर एकदा त्याच्यात लास्टला हात फिरवून घ्यायचा आणि हळूच अलगद एका दुसऱ्या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं ते पाणी. म्हणजे सगळ्या कवच्या ज्या असतील त्या तळात राहतात आणि पाणी पाणी फक्त आपल्याला मिळतं. आणि त्याच्या जे पांढरं आवरण असतं जे आपल्याला आमटीत हवं आहे ते आपल्याला मिळून जातं. आणि कवच्या सगळ्या साईडला राहतात, त्यामुळे घाबरण्याची काही आवश्यकता नाही आहे. आणि गाळण्याची पण आवश्यकता नाही. तुम्हाला जर रिस्की वाटत असेल तर तुम्ही गाळू शकता गाळणीने किंवा कापडामध्ये घालून. मग आपण जसं सोलकढी बनवतो तशा प्रकारे तुम्ही घालू शकता. आणि आमटी बघा म्हणजे तयार झाली आहे. आणि ही ग्रेव्ही वा झणझणीत लाल अशी खेकड्याची ग्रेव्ही तयार झाली. ह्याच्यामध्ये मी सुद्धा नांगे टाकलेत आणि आमटीमध्ये सुद्धा टाकलेत. ग्रेव्हीमध्ये अनिलला खूप आवडतात नांगे, त्यामुळे मग ग्रेव्हीमध्ये पण टाकते मी. आणि वा छान असा बेत झालेला आहे खेकड्याचा. या तुम्ही पण या जेवायला. मस्त ग्रेव्ही आणि खेकड्याची आमटी, कांदा, राईस, चपाती, भाकरीसोबत सुद्धा खेकडा खूप अप्रतिम लागतो. आपण भाकरी पण ते एकेकांना ज्यांची त्यांची पद्धत असते वेगळी वेगळी. तर आमची ही पद्धत आहे जनगडी पद्धत. तर तुम्ही असं हा काही डोक्यात प्लॅन पण नव्हता की खेकडा आणायचे वगैरे. असंच आम्ही बाहेर गेलेलो तर चांगले खेकडे दिसले म्हणून मग अचानक खेकडे घेऊन आलो. भर पावसात ते पण, आणि चांगलेही मिळाले. आजकाल मला म्हणजे आधी एवढं कळत नव्हतं की खेकडे मोठे आणि छोटे कुठले चांगले असतात, भरलेले असतात. पण आता सारखं आणून ना की थोडंफार कळायला लागलंय. तर आम्ही खेकडे घेऊन आलो आणि चांगले मिळालेत खेकडे सुद्धा. आणि काढायचं कसं ते मी तुम्हाला दाखवलंयच. मला असं स्वयंपाक पुरा झालाय आणि आता आम्ही जेवायला बसलो. या तुम्ही पण या जेवायला. चिवला ॲक्च्युली भरवलं नाहीये खेकडा, कारण त्याच्यामध्ये खूप हीट असते आणि तिला ना उष्णतेमुळे थोडंसं आपण जे म्हणतो ना आंधोळी किंवा रांजणवाडी, ती तिच्या डोळ्याला थोडीशी आली. म्हणून मग घाबरून ना दिलं नाही, कारण खेकड्यात जास्त उष्णता असते, ते अजून जास्त तिला होईल ना. आधीच ती किरकिर करते खूपच त्याच्यामुळे मग तिला म्हटलं की नको परत तिला केव्हा तरी भरवता येईल. आणि थोडंसं तिच्या तोंडात घालूनही बघितलं की नांगा भाजून दिला होता तिच्या पप्पानी, पण तिला काही एवढं जास्त आवडलं नाही. थोडंसं खाल्लं तिनं, असं नाही की नाही खाल्ली तिनं थोडंसं. मग म्हटलं की ठीक आहे बस तिला तेवढंच. आणि या तुम्ही पण जेवायला या. आता आम्ही जेवायला बसलोय आता. आणि चिऊ काय करते माहितीये, तिचं फेवरेट काम करते. ती लिंबू घेऊन बसली, आता लिंबू खाती ती. आणि या तुम्ही पण या जेवायला. बघूयात आता खाऊन टेस्ट करून की कसं झालंय. आणि मी तुम्हाला जशी आमटी दाखवली ना तशी करून बघा. माझी आमटी आजपर्यंत कधीच फुटली नाही आणि आज पण फुटली नाहीये आमटी. आणि ग्रेव्ही जी तुम्ही ना आमटीमध्ये पेंदा घालून करण्यापेक्षा ना असं ग्रेव्हीमध्ये करा. जसं आपण चिकन मटन करतो ना तसं खूप सुंदर लागतं. ते आमटीतून कसं पाणी खाल्ल्यासारखं लागतं. काय आपल्या गावाकडे तसंच करतात सहसा, पण असंही छान लागतं, कारण चपाती भाकरी बरोबर खाता येतं. ते आमटीत केलं की मग आमटी बरोबरच भाकरी बुडवून खायला लागते ना. तर मग ही ग्रेव्ही असेल ना की मग ग्रेव्हीसोबत खूप छान टेस्ट येते. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं मेंदू कसा करायचा किंवा घालायचा ह्याच्यामध्ये, तशा पद्धतीने जर तुम्ही केलात ना तर तुमची आमटी पण फुटणार नाही आणि मसाला पण ग्रेव्हीचा फुटणार नाही. तर खूप अप्रतिम होतं. या तुम्ही पण या जेवायला. मी लास्ट एंडला सांगेन की चिवच्या पप्पांना आवडले की नाही आणि चांगलं झालंय की नाही विचारूया त्यांना नंतर. आता मी सर्वप्रथम जेवते. या तुम्ही पण या. तर अशा प्रकारे आजचा खेकड्यांचा प्लॅन एकदम मस्त झाला. अचानक ठरलेला प्लॅन, आणि अचानक खेकड्यांचा प्लॅन घातला होता तो एक नंबर झाला खूप. आणि आमटी मी तुम्हाला बोलले तर अजिबात फुटली नव्हती. आजपर्यंत माझी आमटी खेकड्याची कधीच फुटलेली नाहीये. तुम्ही बघितलं असेल तर अशी ही मी दाखवल्याप्रमाणे जी ट्रिक वापरली ना तर तुमची ही आमटी चांगली होईल. आणि अशा प्रकारे एक नंबर जेवण झालं असतं. सगळ्यांनाच खूप आवडलं. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 10:30. तर आता थोडीशी दंगामस्ती करू चिवसोबत आणि मग काय झोपायचं. सकाळी लवकर पण उठायचं आहे. आणि चिव पण आज कंटाळली आहे, कारण आम्ही थोडं बाहेर गेलो होतो ना तर ती थकली आहे. तर तिच्या पण डोळ्यात झोप आहे.
तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर नवीन तुम्ही चॅनल असेल तर. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.